देवबापाला गौरव असो, त्याची स्तुती असो. देवबापाने आतापर्यंत आपल्याला सुखरूपपणे आणलं. हा एक नवीन दिवस त्याच्या चरणाजवळ येऊन त्याची भक्ती, त्याची उपासना करण्यासाठी, त्याचं वचन वाचण्यासाठी, ऐकण्यासाठी देवबापाने आपल्याला एक सुंदरशी वेळ दिली. त्याबद्दल आपण प्रभूला गौरव देऊ, आपण त्याची स्तुती करू. आणि आजच्या मननासाठी आपण एक शास्त्रभाग आपण वाचणार आहोत. याकोबाचे पत्र याचा पहिला अध्याय. देवबापाला गौरव असो, त्याची स्तुती असो. जो माणूस परीक्षेत टिकतो तो धन्य, कारण आपणावर प्रीती करणाऱ्यांना प्रभूने देऊ केलेल्या जीवनाचा मुकुट परीक्षेत उतरल्यावर त्याला मिळते. कोणाची परीक्षा होत असता देवाने मला मोहात घातले असे त्याने म्हणू नये, कारण देवाला वाईट गोष्टीचा मोह होत नाही आणि तो स्वतः कोणाला मोहात पाडित नाही. तर प्रत्येक मनुष्य आपल्या वासनेने ओढला जातो व बुलविला जातो, तेव्हा मोहात पडतो. मग वासना गर्भवती होऊन पापाला जन्म देते आणि पाप परिपक्व झाल्यावर मरणास उपयोजते. तर पुढं पाऊल म्हणतो की, याकोब म्हणतो की, माझे प्रिय बंधू, फसू नका. प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक पूर्ण दान वरून आहे. आणि खरोखर देवबापाने आज तुम्हाला आणि मला ह्या 16व्या वचनात सांगितल्याप्रमाणे, 17व्या वचनात सांगितल्याप्रमाणे प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक पूर्ण ज्ञान वरून आहे. आणि खरोखरच देवबापाने आपलं प्रत्येकाला, आम्ही पाहत आहोत की देवबापाने आम्हा प्रत्येकाला उत्कृष्ट देणगी, उत्कृष्ट दान हे आम्हाला ते दिलेलं आहे. आणि आजच्या जगाची परिस्थिती जर आपण पाहिली तर देवाच्या लोक हो, प्रियजन हो, आज जे तुम्ही देवाच्या सानिध्यामध्ये आलात, की आज या जगाची परिस्थिती जर आपण पाहिली तर की प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक कुटुंबामध्ये, प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक वाड्यातोड्यामध्ये हे जग हे समस्याने भरलेले. प्रत्येक मनुष्याला ही गरज आहे. मग ह्या अशा गरजेच्या वेळेस आम्ही काय केलं पाहिजे? तर प्रथम आम्ही हे लक्षात ठेवायला पाहिजे, हे लक्षात घ्यायला पाहिजे की तुम्ही आणि मी, संपूर्ण मानवजात हे देवाचं प्रतिरूप आहे. आणि देव तुमच्यावर आणि माझ्यावर तो प्रीती करतो. तुमच्यावर आणि माझ्यावरच नाही तर देवाचं वचन, पवित्र शास्त्र बायबलमध्ये असं स्पष्टरीतीने प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलेलं आहे की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, ह्यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन हे प्राप्त व्हावं. आजची जगाची परिस्थिती जर आम्ही पाहिली तर संपूर्ण लोक हे मुक्ततेसाठी, तारण मिळण्यासाठी गावोगावी फिरतायत, तीर्थयात्रा करतायत, तरी त्यांना मोक्ष हे काय आहे हे समजलेलं नाही. मोक्षाचा मार्ग, तारणाचा मार्ग एकच आहे आणि तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा म्हणजे तुमचा आणि तुमच्या घराण्याचं तारण होईल. आणि आज आम्हाला संपूर्ण मानवजातीला आज ही तारणाची गरज आहे. आणि देवबापाची अशी इच्छा आहे. पहिली तीमुथियोसा 2 अध्याय 4 वचनामध्ये म्हटलेलं आहे की त्याची अशी इच्छा आहे की सर्व माणसाचे तारण व्हावं. एका विशिष्ट राष्ट्राचं नाही, एखाद्या विशिष्ट मंडळीचं नाही, तर जिवंत देवाचं वचन स्पष्ट रीतीने सांगते की
त्याची अशी इच्छा आहे की सर्वांचं तारण व्हावं. आणि 2 पेत्राचा 3 अध्याय 9व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे की कोणाचाही नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही. तर आज ह्या सकाळच्या वेळेस तुम्ही चिंताग्रस्त आहात काय? तर 1 पेत्राचा 5वा अध्याय 7व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की त्याच्यावर आपली सर्व चिंता टाका. जिवंत देवाचं वचन आहे स्पष्ट. जर तुम्ही आज चिंताग्रस्त आहात, अनेक प्रकारच्या चिंता तुमच्यासमोर उभ्या आहेत. पुष्कळांना त्यांच्या नोकरीची चिंता आहे, पुष्कळांना त्यांच्या भावी जीवनाविषयीची चिंता आहे, त्यांच्या लेकराबाळांची त्यांची चिंता आहे, उद्या काय होईल ह्याविषयीची ते चिंता करत आहेत. पण प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला उत्कृष्ट शिक्षण दिलेलं आहे की तो म्हणतो की उद्याची चिंता करू नको, उद्याचे दुःख उद्याला, ज्या दिवसाचे दुःख त्या दिवसाला. आणि म्हणून आज देवाच्या वचनातून मला तुम्हाला सांगायला पाहिजे की चिंता करू नका, चिंता करू नका. आणि चिंताग्रस्त जग आहे. त्याचप्रमाणे दुसरी गोष्ट, देवाचं वचन आम्हाला असं सांगते की फिलिप्पियरास पत्र याचा 4था अध्याय 6व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टीविषयी प्रार्थना व विनंती करून आपली मागणी देवाला कळवा. म्हणजे सर्व बुद्धी सामर्थ्य पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमचे अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठाई राखील. किती सुंदर हे बापाचं वचन आहे. मग कशाला चिंता करता? तुम्ही आजारी आहात, पुष्कळशा लोकांच्या विनंती येतात की आमच्यासाठी प्रार्थना करा, आमच्यासाठी प्रार्थना करा. अहो, देवबापाचं वचन आम्हाला स्पष्ट रीतीने कळत असून सुद्धा आम्ही काय करतो की आम्ही प्रार्थनेची भीक मागतो. पाळक लोकांना आम्ही सांगतो की म्हणजे वरिष्ठ आहेत त्या वरिष्ठांना सांगतो की आमच्यासाठी प्रार्थना करा, आमच्यासाठी प्रार्थना करा. पण देवाचं वचन आम्हाला स्पष्ट रीतीने सांगते की तुम्ही तुमच्या गरजेसाठी तुम्ही प्रार्थना करा, प्रार्थना करा, तुम्ही प्रार्थना करा. पालकांना उपदेशकांना सांगू नका. पालक आणि उपदेशक जे विश्वास ठेवतात तोच विश्वास तुम्ही ठेवावा अशी देवबापाची इच्छा आहे. तुमच्या गरजा तुम्ही त्याला सांगा. गरजा सांगण्याची वेळ केव्हा असते, कोठे असते? ज्यावेळेस तुम्हाला एखादी समस्या भेडसावत असेल तर देवबापाच्या सानिध्यात जा. त्याला तुम्ही त्याच्या गरजा सांगा. त्याला तुम्ही सांगत सुटू नका. तर तुम्ही तुमच्या गरजा जिवंत देवाला सांगा आणि तो तुम्हाला प्रतिफळ देतो का नाही याची प्रतीती पहा. हे देवबापाचं वचन हे स्पष्ट होते. क्वचितच असे उदाहरणं आहेत की काही लोकांनी विनंती केली की आमच्यासाठी प्रार्थना करा. आणि असे उदाहरणं तर पवित्र शास्त्रामध्ये क्वचितच आढळतात. पण देवबापाची अशी इच्छा आहे की आपण त्याला मागावं. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने स्पष्टरीत्याने म्हटले की मागा म्हणजे तुम्हाला मिळेल. पण पुष्कळ वेळेस आम्ही मागतो पण आम्हाला मिळत नाही. याचे कारण आम्हाला शोधायचं आहे. तर आम्ही जे काही मागतो ते मागणं हे आमचं स्वार्थीपणाचं असू शकतं. आणि ते स्वार्थीपणाचं ते आहे म्हणून आमच्या मागण्या मान्य होत नाही. तुमच्या समस्या ज्या आहेत ते देवबापाला त्या माहीत आहेत. ते त्याला सांगण्यापूर्वीच त्याला माहीत आहे. पण देवबापाची अशी इच्छा आहे की त्याच्या लेकरांनी त्याच्याकडे मागावं. आणि म्हणून या जगामध्ये आपण राहत असताना तुम्ही आजारी आहात, अवश्य एखाद्या उपदेशकाला, एखाद्या पालकाला तुम्ही बोलवा. आणि त्या पालकाने त्या उपदेशकाने पवित्र शास्त्रात सांगितल्याप्रमाणे, याकोबाच्या पत्रात सांगितल्याप्रमाणे की विश्वासणाऱ्याची प्रार्थना कार्य करण्यास फार प्रबळ असते. हो, जे विश्वासणारे तुमच्यासाठी जे प्रार्थना करतात त्या प्रार्थनेवर तुम्ही विश्वास ठेवा. प्रार्थनेवर विश्वास ठेवू नका तर येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा. प्रार्थना करणे हे गरजेचं आहे.
पण ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने आम्हाला करायला पाहिजे. पुष्कळ वेळेस आपण म्हणतो की आमच्या प्रार्थनेचं उत्तर का मिळत नाही, तर आम्ही येशूच्या नावाने मागत नाही म्हणून ते आम्हाला मिळत नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने स्पष्ट रीतीने म्हटलं की तुम्ही माझ्या नावाने काही मागत नाही म्हणून तुम्हाला ते मिळत नाही. पण प्रभू येशू ख्रिस्ताने आणखी म्हटलेलं की माझ्या नावाने तुम्ही काहीही मागा. स्पष्ट रीतीने सांगितलं प्रभू येशू ख्रिस्ताने की काहीही मागा. पण आमच्या चैनबाजी करण्यासाठी जर तुम्ही मागत असाल तर ते मिळणार नाही. तर नेमकं तुम्हाला जे पाहिजे ती गोष्ट जर आम्ही दैवबापाला जर सांगितली, येशू ख्रिस्ताच्या नावाने आम्ही आमची विनंती त्याला सांगितली, तर निश्चित रीतीने दैवबापा आमच्या प्रार्थनेचं उत्तर तो दे. मग तुम्ही म्हणा आम्ही प्रार्थना कुठे करावी. प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितले की आपल्या खोलीत जा, गुप्तवासी पित्याला तुझी प्रार्थना तू कर, म्हणजे गुप्तदर्शी पिता तुला तिचं फळ दे. वेळ मिळाला तर दैवापुढे सुंदरचं प्रत्येक ठिकाणी सुंदरचं चर्च दिलेलं आहे, तसं भक्ती मंदिर दिलेलं आहे. त्या भक्ती मंदिरात जा, त्या ठिकाणी प्रार्थना करा. कारण दुसरे इतिहास त्याचा 5व्या अध्यायामध्ये सांगितलेले की ज्या स्थळामध्ये ज्या मंदिरात तुम्ही प्रार्थना कराल त्या तुमच्या प्रार्थनेकडे माझे कान लागलेले असतील, माझे नेत्र माझे डोळे त्या मंदिराकडे लागलेले असतील. जी प्रार्थना ह्या स्थळात करण्यात येईल तिच्याकडे माझे कान आणि माझे नेत्र हे लागलेले असतील. म्हणून दैवबापाच्या मंदिरात येऊन प्रार्थना करा. प्रार्थनेच्या स्थळ ज्यावेळेस तुम्ही एखाद्या वेळेस संकटात असाल किंवा रस्त्याने चालत असताना त्या ठिकाणी प्रार्थना करा. प्रार्थना करण्यासाठी शरीराचे विशिष्ट ठेवण पाहिजे अशातला काही भाग नाही. जशी परिस्थिती असेल त्या परिस्थितीनुसार तुम्ही प्रार्थना करा. म्हणजे रस्त्याने चालत असताना, काम करत असताना, किंवा काही लिखाण वगैरे काही करत असताना, किंवा आपल्या बिछाण्यात जाण्या अगोदर, अंग टाकायच्या अगोदर, उठल्यानंतर. आणि देवबापाचं वचन आहे की सांगते की निरंतर प्रार्थना करा. प्रार्थनेचं सामर्थ्य इतकं मोठं आहे की प्रार्थनेचं सामर्थ्य हे देवबापाचं सिंहासन हे हलवतं. आणि जर आम्ही आमची विनंती त्याला सांगितली तर देवबापाचे कान आमच्या हाकेकडे ते आहेत. आपला देव हा फसवणारा देव नाही, तो सत्य देव आहे. तुम्ही थकलेले आहात, भागलेले आहात. मत्तकरू शुभवर्तमानाचा 11वा अध्याय आपल्या सर्वांच्या परिचयाचा 28 आणि 29 की प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की आहो कष्टी व भारक्रांजनो तुम्ही सर्व मजकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. तुम्हाला विसावा पाहिजे असेल तर प्रभू येशू ख्रिस्ताकडे या. प्रभू येशू ख्रिस्त असं म्हटलं नाही की तुम्ही जा. प्रभू येशू ख्रिस्त असा एकच आहे की तोच म्हटला तुम्ही माझ्याकडे या. आणि इतर जे धर्मसंस्थापक आहेत ते काय म्हणतात की तुम्ही जा इकडं जा तिकडं जा. तर प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो की तुम्ही माझ्याकडे या. दुसरी गोष्ट मला तुम्हाला सांगायला पाहिजे की प्रत्येक मनुष्यावर हे दुःखाचे प्रसंग येतात. ज्यावेळेस तुम्ही दुःखी आहात किंवा दुःखाचे प्रसंग येतात किंवा एखादी प्रिय व्यक्ती आपल्यापासून घेतल्या जाते, देवबापाच्या सान्निध्यात घेतले जाते, त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्तांनी म्हटलेले की योहान शुभवर्तमानाचा 14वा अध्याय 1 आणि 2 हे वचने जर आम्ही वाचले तर त्या ठिकाणी दैवबापाचं वचन हे आम्हाला सांत्वनदायक आहेत. की प्रभू येशू ख्रिस्तांनी त्या ठिकाणी म्हटले की तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ देऊ नका, देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. आणि हो, ह्या वचनाने आम्हाला सांत्वन प्राप्त होतं. देवबापाचे वचनं हे आमच्यासाठी पुष्कळशी आशीर्वादित आहेत. ते त्याने तुमच्यासमोर आणि माझ्यासमोर हे ठेवलेले आहेत. या जगामध्ये आम्ही राहत असताना आमच्यावर मोहाचे प्रसंग येतात, परीक्षेचे प्रसंग येतात.
पण देवबापाचं वचन जर आमच्या तोंडपाठ असेल, देवबापाच्या वचनाचं जर आम्ही मनन केलेलं असेल तर मोहावर, संकटावर सहज मात करता येईल. प्रभू येशू ख्रिस्ताची परीक्षा झाली, रानात परीक्षा झाली आणि सैतानावर प्रभू येशू ख्रिस्ताने देवबापाच्या वचनाच्या द्वारेच प्रभू येशू ख्रिस्ताने हा विजय मिळवलेला आहे. आणि म्हणून आजच्या मननासाठी आपल्यासाठी हेच वचन आहे की आज आम्हाला तारणाची गरज आहे. चिंताग्रस्त होऊ नका. आरोग्य पाहिजे असेल तर प्रभू येशू ख्रिस्ताला सांगा. योग्य निर्णय घ्यायचा असेल तर त्याचं मार्गदर्शन घ्या. तुम्ही थकलेले आहात की तो थकलेल्यास जोर देतो. त्यानंतर मोहावर विजय पाहिजे असेल तर प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा आणि चला आपण देवबापाच्या सानिध्यामध्ये जाऊ. आपण त्याच्या वचनाकडे आपण लक्ष देऊ आणि चला आपण प्रार्थनेच्या द्वारे आपण त्याला सहाय्य मागू. यावेळेस आपण प्रार्थना करू आणि देवबापाच्या वचनाप्रमाणे करण्यास देवबाप आपलं सहाय्य करू. यावेळेस आपल्यामध्ये हक्क आहेत की ते आपल्या सर्वांसाठी त्या प्रार्थना करणार आहे. देवबापा मला जन्मल्यापासून आतापर्यंत आपल्या गावात सांगायला बाबा आकाशाची जीव प्राणी औषध सर्वांना आताप्रमाणे सांगावं बाबा आमच्या पापाचं तारण काढण्यासाठी परमेश्वरा तू कलमावून मंगत्व दयासागराचा तू आमचा खरा देव आहे. तू जिवंत देव आहे बापा ईश्वराच्या माणसं स्त्रीला तू आदर्श तू निर्माण आणि आनंदी मुलांना तू माता बनवतोस म्हणून धन्यवाद देते बाबा. तुझ्या खाली किती कलमालू आहे बाबा ईश्वराच्या सांगण्याच्या ईश्वराच्या आणि सुद्धा दुःखात तू आमचा सांभाळ केलास म्हणून धन्यवाद देतो बाबा. ह्या लेकरावर घरावर तू आशीर्वाद दिलास म्हणून माझ्या प्रार्थनेला तू उत्तर दिलंस बाबा. माझ्या माझ्यापासून खूप असे परंतु आमच्याला खूप परिवर्तन झाले आणि माझ्या मनासाठी माझ्याशी चांगले झाले बाप्पा. खूप फार दुःखी होते आणि फार आनंदी आहे बाप्पा ईश्वराच्या. हे काय माणसाला बुद्धी होणार आहे बाप्पा ईश्वराच्या. ज्या गरजा जेवण ते सगळं बाप्पा असलं वेळ होती आचारी ते सगळं काय वेळ होईल. कधी पडणारं सामान बाप्पा खूप पुरवणार आहे. सगळ्या लोकांच्या हृदयातील बाप्पा सर्व पास्टर लोक ज्यांना केले आहे ना आमंत्रित केले त्यांना तुमचे येण्याची केली बाप्पा ईश्वराच्या. त्यांचं हृदय बदल आणि नवीन हृदय त्यांच्या नवीन हृदयातून अंतःकरणा आणि त्यांना इकडं ओढ लागू दे बाप्पा. आम्ही त्यांची त्या दिवसाची आम्ही वाट ईश्वराच्या. तू सुंदर बाप आहे आमचा येशू. तुझं प्रसन्न तुझं त्या दिवशी त्यांच्याकडे वळून दे बाप्पा आणि त्यांना तू त्यांच्या किती होत असताना तुझ्या मुखातून डोळ्यातून तुझ्या शब्दातून तुझे जातात कथा त्यांचे भूत बघू दे. सर्व पाळवर्गांना त्यांच्या आशीर्वाद त्यांचा तो सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यासारखा तर बाबा शासन परिसरामध्ये सर्व त्यांचा सर्वत्र माहिती होते बाबा ईश्वराच्या. सर्वत्र जाते सर्वांना कळते आपले पास्टर कसे होते म्हणजे पहिल्यापासून तुम्ही राहिले आणि अजूनपर्यंत ते तसेच आहे. त्यांच्यात काहीच बदल झालेला नाही. ईश्वराचे स्वार्थपणाने कधीच राहिले नाही. त्यांना आम्हाला ठाऊक आहे बाबा ते कसे चर्चमध्ये त्यांना 2 पैसेसुद्धा मिळत नव्हते पण ते चर्च घ्यायचे. कोणी नाही आलं तरी ते त्यांच्या घरी जायचे. का नाही आले त्यांची चौकशी करायची. प्रार्थनेला द्यायचे. कोणी आजारी असो कोणी बोलू न बोलू ते प्रार्थनेला जायचे. ईश्वरा कुठेही न अपेक्षा ठेवता त्यांचं हृदय नवीन स्वच्छ केलं इथून पुढे करशील पूर्ण विश्वास बाप्पा. जे आजारीच असतील त्यांचा तो आजार बरा केला बाप्पा. किती आजारी होते तुला ठीक बाप्पा. तू माझ्यावर तू आरोग्याचा दाखवला आणि मला तू बरं केलं बाप्पा. मला वाटत नाही माझ्या इच्छा माझी मासिक अवस्था झाली की माझ्यासाठी परमेश्वरा मला ती देखील की माझ्यासाठी मला होते जगावंसच वाटतं माणसाला बाप्पा. किती म्हातार होते काही होते पण बाप्पा जगावंच धन्यवाद. माझ्या 2 मुलाच्या घरात आनंद मला खूप आनंद. माझ्या 4 मुलाच्या घरा अशांत झाली बाप्पा. तू पण निवारण करशील
त्याचं पण संकट तू दूर करशील बापा. त्यांनी तुझ्या प्रार्थनेत राहा. तू देवती पण त्यांनी विनवणी करा बापा. मला सांभाळून दे बापा. माझ्याकडून काय चुकलं नकलं ते. माझ्या घरात काय अशंका झाली बापा. त्यांनी प्रार्थना करा. त्याची प्रार्थनेचं उत्तर तू देणार आहे. प्रार्थना विनंती अवघडला ते उत्तर तू पाठवत आहे स्वर्गात बापा. आमच्या तू रोज आमची प्रार्थना स्वर्गात लिहून ठेवतं बापा. आणि आमच्या प्रार्थनेचं उत्तर देतो. आशीर्वाद खूप आशीर्वाद दिसतो. आमच्या पासून खूप आशीर्वाद दिसतो खूप बापा. आम्हाला सर्वांना येणं खूप आशीर्वाद दिसतो. अशी मंडळी दे बाबा. आम्हाला आशीर्वादाने देऊ. त्यांची संकोच न करताना मंडळी आम्हाला दे बापा. मुली प्रति नको ठेवू आमच्या मंडळी. 10च्या खाली पार दे बापा. मंडळीची भरभराट करशील पण स्वच्छ आमचं कारण आमच्या मंडळीचं उपस्थिती आमच्या पाळाचं खूप खूप त्यांचं प्रेम दे. आणि बापा तुझा प्रकार दे त्यांच्या विधीसाठी बापा. तुम्ही 20,000 आहे जे सामान काही वेळ बापा काही लागणार आहे तू पुरव बापा. तू पुरवणारा तूच बाप आहे. आणि त्यांच्या घरचा तू भागवणाऱ्या तूच बाप आहे. आणि सगळं वेळेत सगळं एकदम वेळेत सगळं काय होते मंडळी याच्या आधी सगळं काय उपस्थित होते बापा. ह्या चर्चला ह्या जागेला तू आशीर्वाद का ना बापा. तुझा पारा ठेवून बापा तू सर्व आशीर्वाद दे. तुझा पेहराव त्यांना दे. तुझा हृदयाचा पेहराव दे बापा. तुझा पेहराव त्यांच्या अंगावर झाला. आणि अंतःकरण त्यांना तुझंच अंतःकरण दे बापा. ईश्वराजी आणि त्यांचं हृदय भरू दे बापा. त्यांच्या मुलाबाळांनी सर्वांनी तुझं उपस्थित राहावं अशी करून विनंती करते बापा. ईश्वराच्या सर्व पाठवू बापांनी तिथे येण्याची विनंती करते बापा. आणि तू केलंच आता माझा पूर्ण आमंत्रित केले तरी तिने केलंच बापा. कारण तुम्ही त्यांना कशी प्रयत्न देणारा बापा. आमचा विश्वास आहे बापा तुझ्यावर बापा. ईश्वराच्या पूर्ण बापा आमचा आहे. ईश्वराच्या आमच्या या ठिकाणी तू प्रीतीची भावना ठेवलीस. आमच्या प्रार्थनेचं उत्तर तू देत आहेस. आशीर्वाद देत आहेस बापा. माझ्या देतासून खूप कष्ट केले बापा. त्यांना त्यांचा फळवाया जाऊ देणार. त्यांना तू आशीर्वाद दे बापा. त्यांनी त्याच्या वडिलांच्या शब्दाला जागले. ते तर म्हणतो की मी छोटीशी करून देणार. जस्ट मी छोटीशी करून देणार. एवढं काय होईल एवढं माहिती नाही बापा. त्यांच्या अपेक्षापेक्षा त्यांनी खूप मोठं केलं. खूप दोघांचे श्रम आहेत बापा. आणि ते तू स्वर्गात तू बघतोस बापा. आणि त्यांच्या कष्टाचे फळ तू देशीलच असा माझा विषय. त्यांच्यामुळे त्यांच्या अपेक्षापेक्षाही जास्त अपेक्षांनी त्यांनी केलं आहे. आणि मनापासून तो तर लहान होता. त्याला सांग ज्यावेळेस ते माझ्याशी बोलायचे त्यांनी इकडून दिलंच मी इकडून चर्चला करतच. पण त्यांनी ते ऐकलं आणि त्यांनी त्या शब्दाला तो जागला. परमेश्वर त्यांच्या आत्म्याला पण शांती देव आणि या लेकरांना पण आशीर्वाद देऊ. ईश्वराच्या ते घरात जे काही काम करणारे करणार त्यांना तू आता त्याच्या याच्यात इकडचा पर्वत इकडे करणारा बाप आहे बापा. ईश्वर तुला अशक्य काहीच नाही बापा. शक्य करशील बापा. सर्व काही तो भरपूर साहित्याने त्याच्यात भरलेला आहे बापा. पण तुला काही असेल आज म्हणजे तू त्याच्या मनात देशील आणि त्याचं हृदय बदलशील. त्याला कामाला जाण्याची ओढ लागू दे बापा. ईश्वराच्या त्या सोन्याच्या कमाईला तू बरकत दे. इतकी बरकत तुला दशमन तुम्ही दिलाच पाहिजे. त्या भाजीपाल्याची याच्यातून कुठल्या याच्यातून ती दशमन आतापर्यंत ती देत आली बापा. ती कुठल्याच पाहिला कसरत करत नाही. पण आता बाबा तिची परिस्थिती नव्हती. तुझा दशमांचा भाग दशमावून द्यावा. म्हणजे तिच्या धंद्याला तू बरकत दे. कस्टमरच्या अंतर करण्यात ये. तुझा धंदा होते बाबा. त्या कष्टाचेच फळ दे बापा. दुसरं नकोच आम्हाला बापा. ईश्वराच्या तिच्या हाताला यश दे बापा. आणि तुझा दशमावून तिच्याकडून घे बापा. कारण तुझा हक्क आहे बापा. ईश्वराच्या वेगळ्या सर्व राशी आठवण घेते. इंग्लिशचे 47 कुटुंब नाव आहेत. राखीचे सगळ्यांचे कुटुंब माझ्यापासून दूर आहेत बापा. तू आशीर्वाद भरून टाक त्यांचं. म्हणजे आशीर्वाद भरून टाकायचं असा आम्हाला आमचं पूर्ण विश्वास आहे. आणि टाकून रोज की आमच्या प्रार्थना विनंत्या तू ऐकतोस बापा. स्वतः करतोस तू मान्य करतोस. आम्हाला आशीर्वाद देतोस बापा. आम्हाला त्याची जाणीव आहे. आम्ही आशीर्वादित होत आहे. आम्हाला सगळं काय मिळत आहे ते फळ. आम्ही जरी मला एवढी प्रार्थना पण बापा तू ऐकतोस तू मान्य करतोस असा माझा विश्वास आहे. सगळ्यावरती साखर परिसरावर तुझ्या मी सगळ्यावरच आशीर्वाद. आणि बाप्पा आम्हाला कुठलाही त्रास होणार नाही. कारण बाई माझ्याशी भांडत राहिली होती. असं तू कामाज येतो तुला तुमच्या मुलाचा असा करतो आम्हाला राहतो बाप्पा. तिच्या जिभेला तू आळा घाल. तिला ती बोलली मला मी शांत ऐकून घेतो. कारण बाप्पा तू आमचा शांतीचा देव आहे. आमचं शांतीचं प्रतीक आहे. म्हणून बाप्पा मी शांत ऐकून घेतलं. म्हणजे मी म्हणतो चालायचं असं तसं त्याशी बोलली. मग ती माझ्याजवळ बसली बोलली जरा आणि मी गेली होती. बापा तिच्या जिभेचा आवाज आम्हाला कुठेही अडचण आणणार नाही. कारण ती सैतानातलीच आहे बापा. विश्वास तुला काहीच अशक्य नाही बापा. आमचा पूर्ण विश्वास आहे. आणि आमचा पाय विनंती करते बापा. विनंती करते आमच्या पाच साहेबांचा इतका चांगला होते ना आम्हाला इतका भरोसा
मोठं हृदयाने आम्हाला पाहायला मिळते बापा तुझा प्रकाश तुझा होत जरी तुझा पेहराव तुझा चमकणारं सगळं ते त्यांच्या अनुभवात पेहराव घाल बापा त्यांना आमच्याकडे चमकू दे बापा थोडं त्यांचं मन फ्रेश कर बापा त्यांचं मन फ्रेश आहे थोडं कलुषितच आहे बापा पण तुला ठाऊक आहे परंतु ते त्यांनी विसरून जाऊन सगळं काय त्यांनी विधीला उभं राहावं त्या पास्टर लोकांनी यावं त्यांना विनंती करते बापा त्यांच्या आत्म्यात ते सगळेजण येतील असं पूर्ण देशील सर्वांना तू आशीर्वाद भरभरून देशील कारण तुला देवदूताचं पहारा ते करून आमच्या चारही बाजूने ठेवला तू आमचा आशीर्वादाचा हात त्यांच्यावर ठेवत आहेस आता लांब उभारून तू आशीर्वादाचा हात त्यांच्याजवळ ठेव आणि त्यांच्या हृदयाचे बापा त्यांच्यावर विधी होत असताना तू त्यांच्या जवळ ये तुझा चेहरा त्यांचा प्रसिद्ध तुझा चेहरा त्यांच्या वळ बापा आणि तू त्यांना आशीर्वादित कर बापा हीच विनंती आहे तो मी पार पाड बापा ईश्वराच्या तू पारशील असा विश्वास बापा कमी जास्त काही सामान लागलं पण वेळेच होते त्यांना वेळेत तू सगळं तुझे देवदूत पाठव आशीर्वाद दे देवदूत पाठव त्यांच्या मदतीला बापा ईश्वराच्या आणि धन्यवाद देते ईश्वरा सर्वांना तू आशीर्वादित करतो बापा आमच्या प्रार्थना विनंत्या तू ऐकतो त्याचं उत्तर तू आम्हाला देतो बापा ईश्वरा जे विनंती जे आजारी आहे त्यांना आधार पाडतात जे बाळ आहे त्यांना मुलाबाळांची जे विनंती करत आहे पाळसाहेबाकडं बापा पाळसाहेब प्रार्थनाने ते देवाकडे मागतात आणि तू त्यांना त्यांच्याद्वारे त्यांना तू आशीर्वाद ते मुलं बाळग होते बापा त्यांना सर्व कुणाच्या काय अडचणी येते आहेत तुझ्याद्वारे ते त्यांना सांगतात बापा आणि सगळे कानात वापराने करत असताना त्यांचा हा उद्देश आतापर्यंत एक दिवस एक कारण करताना निश्चित नियमाने तुला ठाव काय तू ऐकतोच आहे बापा सर्वातून आणि त्यांना तो आशीर्वाद देत आहे तू रोज वाचून तुझी आमची येतात तुझी मनन करतात ईश्वराच्या प्रसन्न हे कर बापा त्यांना तू ईश्वराच्या सर्वांना तू आशीर्वाद दिलास असा माझा पूर्ण आहे सर्वांच्या कमाईला तू बदलत दे सर्वांच्या याला चांगली बुद्धी दे चांगली त्यांना नवीन हृदय दे बापा सर्व काय कलुषितपणा काढून का प्रीती ठेव बापा आमच्या बापा प्रीती ठेवली बापा माझ्या प्रार्थनेचे उत्तर मला मिळालं खूप आनंद झाला ईश्वराच्या सर्व काही देणारा तूच बोलणारा बापा ईश्वराच्या तूच तारणार आहे आम्हालाच तारायला बापा आमच्याकडून तारण होते आमचं तारण होते बापा तू आमचं तारण करशील म्हणून तू तिकडून धन्यवाद आमच्या पापांची तू आतापर्यंत क्षमा दिली धन्यवाद देते राजा तुझ्या कृतीत मागते तुझ्या गोड नावाने मागते म्हणून तो बापा ईश्वराच्या धन्यवाद देते राजा तुझ्या गोड नावाने म्हणून ऐक बापा धन्यवाद देते राजा